अकोला खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मालवाहू वाहनात अवैधरित्या गोवंश कत्तल करण्यासाठी जात असताना खदान पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून 2 गोवंशसह मालवाहू वाहन ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ऑगस्ट रोजी एका मालवाहू वाहनात अवैधरित्या गोवंश कत्तल करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली। दरम्यान पोलिसांनी पाळत ठेवून सापळा रचला असता मालवाहू वाहन MH30 BD 0803 हे संशयित वाहन पोलिसांनी घटनास्थळी थांबवून अधिक चौकशीअंती सदर वाहनाची तपासणी केली असता अवैधरित्या गोवंश कत्तल करण्यासाठी जात असल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झाले। दरम्यान मालवाहू वाहनात 2 गोवंश जातीचे जनावरे यांना कत्तल करण्याच्या इराद्याने निर्दयतेने बांधून व कोंबून वाहतूक करताना मिळून आल्याने गोवंश जनावरांची सुटका करून पोलिसांनी 2 जनावरांना जीवनदान दिले। दरम्यान एकूण 3,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालक मोहम्मद हनीफ शेख हबीब काजीपुरा अकोला, मोहम्मद असलम मोहम्मद रफीक गंगानगर अकोला व 2 गोवंश तस्करी करणाऱ्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब, सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला श्रीमती ईशानी आनंद, परिसहाय्यक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज केदारे, पोलीस निरीक्षक पोस्टे खदान, हेड कॉन्स्टेबल निलेश खंदारे, अभिमन्यू सदाशिव, भूषण मोरे, गिरीश वीर, शुभम दुबे, वैभव कस्तुरे यांच्यासह पोलिसांनी कारवाई केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.